आपण पाहणार आहोत रेल्वेवरील भाग 4। ज्यांनी भाग 1, भाग 2, भाग 3 बघितला नसेल त्यांनी आधी ते पहा आणि नंतर हे बघा। म्हणजे डायरेक्ट तुम्ही जर हे बघत असाल तर तुम्हाला नाही कळणार। बेसिक टू ॲडव्हान्स लेवल पर्यंत आपण गणित घेणार आहोत। आता ह्या गणिताचं आपण विश्लेषण घेणार आहोत। प्रश्न काय म्हणते, ताशी x किलोमीटर म्हणजे त्यांनी आपल्याला वेळ दिली, एका तासात किती किलोमीटर धावते ते अंतर दिलेलं आहे का, नाही दिलेलं आहे। आपल्याला काढायचं काय, तेच काढायचं आहे। ताशी वेग किती आहे रेल्वेचा, एवढंच त्यांनी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। ताशी x किलोमीटर प्रति हवर वेगाने जाणारी एक रेल्वे 300 मीटर लांबीच्या पुलास 72 सेकंदात ओलांडते व तीच रेल्वे 750 मीटर लांबीच्या बोगद्यास 108 सेकंदात ओलांडते तर x बरोबर किती, म्हणजे रेल्वेचा ताशी वेग किती असा त्यांनी विचारलेला आहे आपल्याला। हे प्रश्न जर तुम्ही सूत्राने पुस्तकी भाषेने जर सोडवायला जर गेले तर जवळपास तुमचा एक पेज भरत। आपण ज्या पद्धतीने घेणार आहोत त्याच पद्धतीने अवघ्या 5 सेकंदात आपलं आन्सर निघू शकते। फक्त समजून घेणं गरजेचं आहे। समजून घेतल्यानंतर सोपा आहे। प्रश्न दिसायला जरी मोठा असेल तरी आन्सर काढायला एकच नंबर आहे। आपण काढूया। जेव्हा प्रश्नामध्ये 2 वेळ दिलेली असते तेव्हा 2 वेळेंचा काय करायचं, आपण वजाबाकी करायची। अशा शाब्दिक उदाहरणामध्ये 2 वेळ किती दिलेले आहे, एक 72 सेकंद आणि दुसरा 108 सेकंद। कधी मिनिटं देतील, कधी तास देतील, ह्यांना वेळेचा गुणोत्तर म्हणतो आपण। तर सर्वप्रथम काय करायचं, आपण वेळेचा फरक 108 मायनस 72 किती, हे 28 म्हणजे 36। ज्या विद्यार्थ्यांना असं वजाबाकी येत नाही त्यांनी साइडला असं करू शकता। 108 मायनस 72, 8 मधून 2 गेले 6 राहिले, इथे 0 आहे, इकडचा आजच्या इथे घ्यायचा। 10 मधून 7 गेले 3, इथे 0, किती राहिला 36। इथपर्यंत कळालं का, वजाबाकी 36। वेळेचा फरक आला ना आपला 36। वेळेचा फरक आला म्हणून आपण काय करायचं, मीटरचा पण फरक काढायचा। लांबीचा फरक म्हणजे वजाबाकी 750 मायनस 300। वजाबाकी ज्याला डायरेक्ट जमत असं, हे छोटे छोटे आहे, यांची वजाबाकी तर आपल्याला जमायलाच पाहिजे। नाही जमले तर आपण साइडला पण करू शकतो। 750 मधून 300 गेले 450। इथपर्यंत कळालं। बाकीचं सेम आपण सेकंद आणि मीटरच्या स्वरूपात सोडवणार आहे। इथपर्यंत कळालं असेल ना, या साइडला घेऊया आपण। मीटर सेकंद किती सेकंद आहे, वेळेचा किती सेकंदाचा फरक आहे, 36। 1 मिनिट, इकडे आपण सेकंद करूया, इकडं मीटर। सेकंद किती आहे आपले 36, मीटर किती आहे फरक 450 मीटर प्रति तास। h म्हणजे किती, तास। एका तासात 60 मिनिटं असतात। 60 मिनिटाचं जर आपल्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असलं तर 60 न गुणायचं। 60 गुणिले 60 3600 सेकंद। सेकंदाच्या खाली सेकंद 3600, यांचा करायचा तिरकस गुणाकार। तिरकस गुणाकार करते वेळेस काय करायचं, प्रश्नार्थक चिन्ह जी असते ती नेहमी भागाकाराच्या स्वरूपात मांडायचं। ते म्हणजे कसं, इकडे बघा, 3600 गुणिले 450 भागिले 36। 36 एक 36, हे 100 राहिले, हे 2 शून्य इकडे लावून टाकायचं, म्हणजे त्यालाच गुणाकार म्हणतात। किती झालं 45,000 झालं का।
45,000 हे मीटरमध्ये झालं. आपल्याला विचारलेलं का किलोमीटरमध्ये. मीटरचं जेव्हा किलोमीटरमध्ये रूपांतर करतो तेव्हा 1000 भागायचं. तर 1000 जर भागितलं तर आन्सर किती येणार आपला 45 किलोमीटर पर आवर. हे झालं आपलं फायनल आन्सर. इथपर्यंत कळालं का 45 किलोमीटर फायनल आन्सर. हे कळालं ना. हे आपण कसं भागितलं 1000 भागितलं का मीटरचं किलोमीटरमध्ये रूपांतर करते वेळेस 1000 भागायचं. हे 3 0 हे 3 0 कट होऊन शिल्लक काय बाकी आहे 45 प्रति किलोमीटर. तुम्हाला समजलं असेल तर आपण दुसरा प्रश्न आता स्टार्ट करूया. प्रश्न दुसरा. आपण रेल्वेचे 3 नियम आधीच म्हटले होते. रेल्वे जर एकाच दिशेने जात असेल तर त्यांच्या वेगांची वजाबाकी आणि प्रश्नामध्ये दिलेली लांबी असो बोगद्याची असो रेल्वेची असो जेव्हा 2 रेल्वे एकाच दिशेने जात असेल तेव्हा त्या 2 रेल्वेंची लांबींची बेरीज करायची. बेरीज न करता वजाबाकी करा. विरुद्ध दिशा जर असेल तर बेरीज करा. हे नियम आपण इकडे लिहून देऊया. एकाच दिशेने जर रेल्वे जर जात असेल तर वेगांची काय करायचे वजाबाकी. विरुद्ध दिशा असेल तर वेगांची बेरीज. सर्व लांबी म्हणजे प्रश्नामध्ये कोणती लांबी असो त्यांची काय करायची आपण बेरीज. लांबींची काय करायची बेरीज. आता प्रश्नात काय म्हणलं आपल्याला 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 88 मीटर व 52 मीटर आहे. त्यांचा वेग अनुक्रम किती आहे 43 किलोमीटर प्रति तास व 36 किलोमीटर प्रति तास. तर त्या गाड्या एकाच दिशेने जाताना एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल. आपल्याला वेळ विचारला. दुसरी गाडी पहिल्या गाडीला किती वेळेत ओलांडणार आहे ती. तर आपण सर्वप्रथम काय करायचं प्रश्नांची अट आपल्याला माहिती असली पाहिजे. हे 3 नियम माहिती असायला पाहिजे. अशा प्रश्नाला आपण स्टार्टिंगला सांगितले. बाकी स्टेप आपली सेम तसंच आहे सेकंद आणि मीटर. एकाच दिशेला जर ट्रेन जात असेल तर वेगांची वजाबाकी. विरुद्ध दिशा असेल तर वेगांची बेरीज. प्रश्नामध्ये कोणती लांबी असो त्यांची काय करायची आपण बेरीज. सर्वप्रथम 2 रेल्वे गाड्यांची लांबींचं काय करायचं बेरीज करूया. आन्सर काढूया आपण. लांबी किती आहे 88 मीटर प्लस 52 मीटर. 88 52 किती 140 मीटर काय झालं लांबी आली. इथपर्यंत कळालं. हे वेग. रेल्वे एकाच दिशेला आहे म्हणून काय करायचं आपण दिलेल्या प्रश्नामध्ये दोन्ही रेल्वेंचा वेग दिला ना म्हणून त्यांच्या वेगातील फरक काढायचा. फरक काढणे म्हणजे दोन्ही वेगातील वजाबाकी करणे. 43 - 36 बरोबर 43 मधून 36 गेले राहिले किती 7 किलोमीटर प्रति तास. आता आपण स्टेप कशी मांडायची कळालं का. काय करून घ्यायचं नेहमीप्रमाणे इकडं सेकंद इकडं मीटर. प्रति तास हा शब्द प्रश्नामध्ये दिलेलाच आहे. हे धरा किंवा हे धरा काही प्रॉब्लेम नाही. प्रति तास म्हणजे 1 तास. एका तासात 60 मिनिटं. 60 मिनिटाचे सेकंदात रूपांतर करण्यासाठी 60 न गुणायचं. 60 गुणिले 60 36 सेकंद. हे ह्याच्यामध्ये आपण नेहमी एकच 36 ठेवणार. काहीच बदल नाही राहणार. मीटर किती 36 मध्ये किती जाणार ती 7 किलोमीटर जाणार. 7 किलोमीटरच नाही यांच्या वेगांतील फरक काढायचा. एका दिशेला आहे म्हणून 7 किलोमीटर. 7 किलोमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 न गुणायचं. किती झाला
7000 किलोमीटर ना. हे किती आहे 140 मीटर. 140 मीटरच्या खाली 140 मीटर. आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह कशासमोर आलं, वेळेसमोर आलं. नंतर विचारलं आपल्याला काय प्रश्नामध्ये, पहिली रेल्वे हे रेल्वे किती वेळात ओलांडेल, असाच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण करायचा यांचा तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करते वेळेस प्रश्नार्थक चिन्ह ही संख्या नेहमी भागाकारातच मांडली जाते. गणिती नियम आहे तो. 3600 गुणिले 140 भागिले 7000. 1 2 3 1 2 3 इथपर्यंत कळालं. 3 3 0 कट झाले. 7 1 7 7 दुनी 14 36 दुनी 72 72 सेकंद आपलं आलं आन्सर. किंवा ह्याला 1 मिनिट 12 सेकंद. ऑप्शन मध्ये 72 सेकंद पण असू शकते किंवा 1 मिनिट 12 सेकंद पण असू शकते. हे प्रश्न तुम्हाला कळाला असावं मला तर अशी अपेक्षा आहे. आपण आता दुसऱ्या टाईपचा प्रश्न घेऊया. आपण यापूर्वी एकाच दिशेने जाणाऱ्या रेल्वे एकमेकांना किती वेळात ओलांडेल ह्या प्रकारे आपण प्रश्न बघितला. एकाच दिशेने राहिली तर वेगांची वजाबाकी. आता ह्या प्रश्नामध्ये विरुद्ध दिशा दाखवलेली आहे. विरुद्ध दिशा म्हणजे एकमेकांच्या दिशेने जर रेल्वे जर जात असेल तर त्याला आपण विरुद्ध दिशा म्हणतो. विरुद्ध दिशा असेल तर वेगांची बेरीज, लांबीचा तर विषयच नाही. प्रश्नामध्ये कोणती लांबी असो लांबीची नेहमी बेरीज करायची. तर सर्वप्रथम काय करायचं आपण, लांबींची बेरीज. लांबी किती आहे 137 मीटर प्लस 163 मीटर. एकूण किती झाला 137 प्लस 163 300 मीटर. बेरीज तर येतच असेल ना, सिंपल आहे. लांबी झाला. आता यांचा वेग. प्रश्नात काय म्हटलं आपल्याला, दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे. हे पहिलं विधान समजलं. पहिल्या विधानात काय करायचं, लांबींची बेरीज करायचं. दुसरं विधान वाचायचं आणि त्यांचा वेग अनुक्रम 18 किलोमीटर प्रति तास व 22 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असेल, एकमेकांच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशा असेल तर तिथं काय करायचं, वेगांची बेरीज करायचं. तर 18 किलोमीटर प्रति तास व 22 किलोमीटर प्रति तास यांची काय करायची बेरीज. 18 प्लस 22 40 किलोमीटर. इथपर्यंत कळाला. यानंतर सूत्र तर आपल्याला माहितच आहे, सेकंद आणि मीटर. सेकंद इकडं मीटर. सेकंद काय घ्यायचं प्रति तास. प्रति तास म्हणजे 3600 सेकंद. 3600 सेकंद. एका तासात ती ट्रेन किती जाते 40 किलोमीटर प्रति तास. मीटरच्या खाली मीटर. पुन्हा पुन्हा विश्लेषण करायची काय गरज नाही ना. मागचा प्रश्न जर समजला असेल तर हे प्रश्न पण त्याच पद्धतीने आहे. फरक एवढाच आहे की वेगांची इथं बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते. बेरीज विरुद्ध दिशा असेल तर, एकाच दिशेने असेल तर वजाबाकी. यांचा करायचा तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करते वेळेस प्रश्नार्थक चिन्ह हे नेहमी भागाकाराच्या स्वरूपात मांडले जाते. 300 गुणिले 3600 भागिले 40,000. हे 4 शून्य कट, हे वरचे 4 शून्य कट. 4 1 4 4 9 36 9 3 27 सेकंद. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला दुसरे कोणते सूत्र वापरायची आवश्यकता पडणार नाही.
शिकवलेली भाषा जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.